नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। नाबार्ड भरती 2024 तर्फा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघालेली आहे नाबार्डची। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे ऑलरेडी चालू आहे। 21 ऑक्टोबर 2024 से फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि तुमचा पेपर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 21 नोव्हेंबर 2024 ला तुमचा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस काय, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे नाबार्ड या भरतीमध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर काय काय सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नाबार्ड या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, नाबार्ड भरती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। ठीक आहे, तर 10वी पासवरच यामध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास मागितली आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्याचबरोबर आपण वयोमर्यादेचा जर विचार केला नाबार्ड भरतीमध्ये तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। ठीक आहे, तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर पहा, यामध्ये जे कॅटेगरी आहे तर यामध्ये पहा जी कॅटेगरी आहे, ठीक आहे, जनरल OBC साठी 450 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST PWD एक्स सर्व्हिसमॅन साठी फक्त 50 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये नाबार्डमध्ये जे हे भरती निघाली आहे तर पदाचं जे नाव आहे हे ऑफिस अटेंडंट ग्रुप सीचं हे पद आहे। ठीक आहे, तर टोटल 108 जागा आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघालेली आहे। ठीक आहे, तर 10वी पासवरच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 35,000 पर्यंत प्लस भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, 35,000 पर्यंत पगार भेटणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे आहे। त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे तर पहा, नाबार्ड या भरतीमध्ये लेखी परीक्षा आहे। ठीक आहे, तर परीक्षा ही तुमची 120 मार्काची असणार आहे। परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे जनरल नॉलेज आहे, जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे परीक्षेला 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे। तर टोटल 30-30 चे जे आहे हे पार्ट असणार आहे आणि टोटल जो पेपर तुमचा असणार आहे हा 120 मार्काचा पेपर असणार आहे। ठीक आहे, 30 मार्काचा जनरल नॉलेज, 30 मार्काचा गणित, 30 मार्काचा बुद्धिमत्ता चाचणी, 30 मार्काचा इंग्रजी ग्रामर। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेसाठी जो टाइम भेटणार आहे तर तुम्हाला जे 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। 90 मिनिटामध्ये तुम्हाला पेपर सोडवावा लागणार आहे आणि पेपर जे आहे विद्यार्थी मित्रांनो पेपरचा लेवलचा हा थोडासा कमी राहणार आहे, म्हणजे 10वीच्या बेसवरच राहणार आहे, कारण की भरती 10वीच्या बेसवर निघालेली आहे। हे ठीक आहे, जास्त एकदम हायफाय पेपर या ठिकाणी नाही राहणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला नाबार्ड भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे तर नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे नाही, कारण की पहा एक प्रश्न जर तुम्ही चुकवला तर समजा 4 प्रश्न जर तुम्ही चुकवले तर एक तुमचा मायनस होणार आहे, म्हणजे 4च एक एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे नाबार्ड भरतीमध्ये। ठीक आहे, तर आता तुमचे जर समजा तुम्ही 4 प्रश्न चुकवले नाबार्ड भरतीच्या परीक्षेमध्ये। ठीक आहे, 4 प्रश्न जर तुम्ही चुकवले तर तुमचा जो एक प्रश्न बरोबर असते तर तो एक मायनस होणार आहे। ठीक आहे, तर नेगेटिव्ह मार्किंग आहे, यामध्ये तुक्के वगैरे तुम्हाला मारायचे नाही आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं साठी सिलेक्शन होणार आहे। तर पहा, आतापासून चांगली तयारी करा नाबार्ड या भरतीची। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून सेल्फ स्टडी करा। ठीक आहे, 8-8 घंटे। ठीक आहे, तर चांगली भरती निघाली, जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे तर त्यांचं साठी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट नाबार्ड या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाले। 21 ऑक्टोबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि ऑनलाईन जे तुमचा पेपर असणार हा 21 नोव्हेंबर 2024 ला तुमचा हा पेपर असणार आहे नाबार्ड भरतीचा। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी जागा दिली आहे। ठीक आहे,
तर बघू शकता कॅटेगरीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जागा येते. तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासाठी जागा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर महाराष्ट्रामध्ये पहा जे UR कॅटेगरी आहे 10 जागा आहे, त्याचबरोबर ST कॅटेगरी 8 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी 14 जागा आहे, EWS साठी 3 जागा आहे. टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये 35 जागा आहे. त्यानंतर आपण थोडं खाली या ठिकाणी बघणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅटेगरीनुसार वॅकेन्सी दिलेली आहे. त्यानंतर पहा थोडं या ठिकाणी खाली आल्यावर बघू शकता. तर या ठिकाणी पहा ठीक आहे. तर यामध्ये जे वयोमर्यादा आहे हे 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे या भरतीमध्ये. बाकी SC STला 5 वर्ष सूट आहे. OBC कॅटेगरीला यामध्ये 3 वर्ष सूट आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पहा आपण थोडं या ठिकाणी खाली येणार आहे. तर खाली आल्यावर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो तुमचा पेपर असणार आहे हा 120 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंगचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न, जनरल नॉलेजचे 30 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 30 प्रश्न. टोटल 120 मार्काचा पेपर होणार आहे हा आणि 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर पहा निगेटिव्ह मार्किंग 4 एक निगेटिव्ह मार्किंग आहे इथं दिसत आहे बघू शकता तुम्ही. There will be negative marking for wrong answer in the online test. For every wrong answer mark एका 4 मार्क विल बी रिडक्ट. तर बघू शकता 4 एक एवढे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर एक प्रश्न तुमचा जो बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर थोडं बघू शकता आपण खाली येणार आहे या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी फीचा जर विचार केला तर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी फक्त यामध्ये 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे. बाकी ऑल अदर कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी 450 रुपये एवढी फी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सेंटर बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये नाबार्ड या भरतीचे सेंटर कुठे आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी पेपर असणार आहे तर बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. अमरावतीमध्ये पेपर असणार आहे, अहमदनगरमध्ये पेपर असणार आहे, अकोल्यामध्ये पेपर असणार आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये पेपर असणार आहे, धुळेमध्ये पेपर असणार आहे, जळगावमध्ये असणार आहे, कोल्हापूरमध्ये पेपर असणार आहे, लातूरमध्ये पेपर असणार आहे, मुंबईमध्ये पेपर असणार आहे, ठाण्यामध्ये पेपर असणार आहे, नवी मुंबईमध्ये पेपर असणार आहे, त्याचबरोबर नागपूरमध्ये तुमचा पेपर असणार आहे, नांदेडमध्ये पेपर असणार आहे, पुणे सेंटर असणार आहे, त्याचबरोबर सोलापूर नाशिकमध्ये सुद्धा पेपर असणार आहे, चंद्रपूरमध्ये सुद्धा पेपर असणार आहे. तर यापैकी हे जे तुम्हाला एवढे सेंटर दिसत आहे आपल्या महाराष्ट्राचे, तर या ठिकाणचं जे पण सेंटर तुम्हाला जवळ पडत असेल तर ते सेंटर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडं खाली या ठिकाणी बघणार आहे. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे नाबार्ड या भरतीची. तर फॉर्म भरणे सुरू आहेत. फक्त 10वी पासच लागते या भरतीसाठी. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात फक्त 10वी पासवर. ठीक आहे. कोणते सर्टिफिकेट वगैरे काही लागत नाही. फक्त 10वीच्या बेसवर जे आहे हे नाबार्डची जे आहे हे भरती निघाली एकदम सरकारी नोकरी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ऑफिस बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर लँग्वेज जे आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज राहणार आहे. त्याचबरोबर पहा थोडं आपण या ठिकाणी खाली येणार आहे. तर बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. तर हा असा नॉर्मली फॉर्म आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जाहिरात नाबार्ड या भरतीची. तर चांगली भरती निघालेली आहे. तर जे पण विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकत असाल तर करू शकता तुम्ही. ठीक आहे. कारण की फॉर्म भरणे शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.